पोरांनो, आज आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट घेणार आहोत. मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये रँकिंग आणि काउंटिंग, ठीक आहे. रँकिंग आणि काउंटिंग हा जो सब चॅप्टर आहे तो घेऊया. लिहा टॉपिक किंवा सब्जेक्ट लिहा मॅट. मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आणि टॉपिक लिहा टॉपिक लिहायचे तुम्हाला रँकिंग अँड काउंटिंग. रँकिंग अँड काउंटिंग केलं? दिसतंय ना व्यवस्थित? याची ट्रिक सांगतो. आता रँकिंग मध्ये काय, क्रमवारी. समजा एक इथे 10 मुलं थांबलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. अशी एक त्यांची रांग आहे. समजा उदाहरणार्थ आर्यसेलचीच आहे. आर्यसेल फोकस मध्ये असं समोर बदलाय. ठीक आहे. आर्यसेलचा नंबर हे बघा, ही साइड आहे लेफ्ट साइड. ही साइड कोणती आहे? लेफ्ट साइड. आणि इकडची कोणती आहे? राईट साइड. बघा रँकिंग शिकतो आपण. याच्यामध्ये आर्यसेलचा बघा, आर्यसेलचा डावीकडून समजा आर्यसेल इथे आहे. हा आर्यसेल आहे. आर्यसेलचा दिसते. आर्यसेलचा लेफ्ट साइडहून किती नंबर आहे रे? 1 2 3. तिसरा आहे. आणि मग आर्यसेलचा मला सांगा इकडून किती नंबर आहे? 7वा. नक्की सांगा. 8वा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8वा आहे. कळलं का? कळलं. 8वा आहे. माहिती आहे. 8वा आहे. आता बघा काढायचं कसं लय सिंपल आहे. तिकडे 2 उरलेत ना. आता हा म्हणून 2 काढायचे 8 उरले. ठीक आहे. तुम्हाला तिथं प्रश्न दिलेला असतो. त्या प्रश्नामध्ये सर्व दिलेलं असेल. आता तुम्हाला प्रश्नामध्ये हे नाही दिलं की हे किती लोक आहेत. मी आधी सांगितलं तुम्हाला किती लोक आहेत. आता तुम्हाला इथं वाटेल हे 3 आणि 8 इथं 11 लोक आहेत वाटेल, पण नाही. आपण आर्यसेलला 2दा काउंट केलाय. हे बघा इकडून एकदा, तिसरा, आणि उजवीकडून एकदा, 2दा काउंट केला की नाही. मग आता हे 11 म्हणजे हा एकदा तर काढावं लागेल ना, म्हणजे 10 लोक राहिले इथे. अरे बरोबर आहे की नाही? त्याला 2दा कशाला काउंट करू शकतो? एकदाच आहे ना तो. इकडून पण एकदा आला तो. बरं ठीक आहे. हे फक्त राहू दे लक्षात. आता दुसरं एकदा फक्त समजून सांगण्यासाठी याचं उदाहरण दिलेलं आहे. आता बघा इथे सम्यक भाऊ एक बघा दिसतंय का? हे नाही दिसतंय तुम्हाला? दिसतंय का रे? नाही दिसतंय. खाली नाही दिसतंय. ठीक आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता तुम्ही काय मोजत नाही. आपल्याला काढायचे मोजून. आता माहित नाही. माहित नाही. आता इथं दिले माहित दाखवतोय, पण तुम्हाला हे दाखवत नाही. आता सम्यक भाऊचा नंबर इथे, म्हणजे सम्यक भाऊ लेफ्ट साइड कडून किती नंबरला आहे रे? 4 नंबरला. आणि मग तिथं दिलेलं असेल ते पण तुम्हाला. राईट साइड कडून किती नंबरला आहे रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर. मग याच्यामध्ये किती लोक आहेत? एकूण किती लोक आहेत? 13 लोक आहेत. कारण तो सम्यक भाऊ 13 लोक आहेत का? 13 लोक आहेत का सांगा तुम्ही? 13 ना. 9 प्लस 4. तेच आताच करून दाखवलं भाऊ. 13 झाली. पण ह्या सम्यक भाऊ 2 वेळेस मोजलाय ना, म्हणून त्याच्यातनं 1 मायनस करावं लागेल. 1 कमी करावं लागेल ना, म्हणजे 12 लोक आहेत. मला बघा मोजून वाटलं 12 आहे की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कळतंय का? अरे समजता है क्या? हो सर. समजता है. ठीक आहे. आता हे उदाहरण देऊ ना, त्यावेळेस मला कळेल. पण काय करायचं पोरांनो, आता मी एक उदाहरण तुम्हाला चांगल्यापैकी सोडून दाखवतो. ओके. आता हे तर ट्रिक झाली कोणती, की दिलेल्या संख्या मोजायच्या
त्याची बेरीज करायची, त्याच्यातून एक वजा करायचं. वजा करायचं. हे तर ट्रिक झाली. पण ट्रिक न करता आपण काय करायचं, थोडं अधिक गणित समजून घ्यायचं पोरांनो. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही लिहूनच घ्या प्रश्न. फॉर एक्झाम्पल ना एक लिहा, 1 नंबर गणित नंबर 1 लिहा. डायरेक्ट गणित नंबर 1 लिहा. एका वर्गामध्ये रोहनचा, तुम्हीच प्रश्नाचं उत्तर द्या बरं, हे एकदम लवकर. रोहनचा सुरुवातीपासून सातवा, सुरुवातीपासून म्हणजे कुणीकडून असं पोरांनो, हे इकडून लेफ्ट कडून, बरोबर की नाही. सुरुवातीपासून सातवा क्रमांक आहे व शेवटाकडून म्हणजे कुणीकडून असेल रे, राईट. शेवटाकडून 26वा क्रमांक आहे. तर त्या वर्गामध्ये एकूण 33 किती मुले आहेत. सर 30. बघा, बघू इकडे लक्ष द्या. बघा इकडे लक्ष द्या. एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून नंबर किती आहे, 7वा. म्हणजे रोहन इथं आहे 7व्या नंबरला. हा, म्हणजे या रोहनच्या अलीकडे इकडे किती आहेत लोक, 6. रोहनच्या अलीकडे इकडे 6 लोक आहेत आणि इथं एक हा रोहन आहे, बरोबर आहे का. आता पुढे शेवटाकडून म्हणजे आता हा इकडून राईट साइड कडून, हे लेफ्ट साइड कडून झालं. शेवटाकडून 26वा क्रमांक आहे. 26वा क्रमांक आहे म्हणजे इथं 26 आले. याच्या आधी किती आहेत इकडं, आता इकडे हे इकडून आता 1 2 3 4 5 कर, तिथं 26 आला. याच्या आधी इकडे किती झाले, 25. कळतंय का, समजताय की नाही, समजताय की नाही, इथं लक्ष दे बघू. लिहून लक्ष दे. लिहायचं बाकी प्रश्न, लिहून घ्या. प्रश्न लिहायचं बाकी कोणाकोणाचा आहे, हे लिहून घेऊ. आता लक्ष द्या. बघा 6, परत एकदा सांगतो. हे इकडून सुरुवातीपासून म्हणजे इकडून, शेवटाकडून म्हणजे इकडून, ठीक आहे. हा 7वा क्रमांक आहे म्हणजे इथं रोहन इथे 7वा क्रमांक आहे, इथं 7वा. याच्या आधी मग इकडे किती असणार आहेत पोरांनो, 6 असणार आहेत. हा रोहन 7वा क्रमांक आहे. परत इकडं शेवटाकडून 26वा क्रमांक आहे म्हणजे हाच क्रमांक 26वा आहे इकडून. इथं 7वा होता, इकडून 26वा आहे. याच्या मग मागे किती लोक आहेत, किती मुलं आहेत, 25. याच्या मागे किती आहेत, 25. मग याच्यामध्ये परत 25 टाकायचे, करायची बेरीज. करा बरं आता किती झाली, 6 आणि 1 7, 7 आणि 25 किती, 7 आणि 25, 7 आणि 25 किती, 7 आणि 25 सांगत नाही तुम्ही बोलत नाही म्हणजे तुम्ही डोक्यात विचार करत नाही. ते सांगत नाही म्हणजे विचार नाही करत आहे ना. 32 बरोबर आहे. तू 33 म्हणला, मी तरी पण तुला बेरीजच करून टाकला, तू वजाबाकी केलाच नाही. राहून गेलं म्हणजे चुकलं ना, झालं ना. हेच करणार मी ते सांगतो. ते सेफ. आता हे ट्रिक न करायचंच नाही, हे करायचं. ते ट्रिक तर शेवटी ट्रिक मग तेच करायचं असतं आपण. इथे तर बघायचं, एका वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासूनचा क्रमांक किती आहे, 7वा आहे. मग रोहनच्या अलीकडे लोक किती आहेत, 6 आहे.
मग शेवटाकडून 26वा क्रमांक आहे, मग 26वा क्रमांक म्हणजे इथंच आहे, त्याच्या मागे किती लोक आहेत? 25. म्हणजे 6 1 25 किती झाले? किती झाले? कळला का भाऊ? सम्यक कोण कोण आहे? सर हे दोघंच आहे का तुम्ही? दोघे सम्यक? ठीक आहे. हे परत एकदा मी लिहून देतो, आता लिहा. आता लिहा माझ्या सोबत, इकडून लिहा. सुरुवातीपासून म्हणजे इकडून आहे की नाही? इकडून कितवा क्रमांक आहे? 7वा. इथे लिहा 7वा. इथं खाली 7वा रोहन. त्याच्या अलीकडे किती असणार आहेत रे मग? 6. आता हा 7वा तुम्ही कट करून तिथे 1 लिहू शकता की नाही? 6 आणि 1 7. 7 लिहिलं तर तुमची परत गडबड होऊन जाईल, तुम्ही त्याला 7 वरून 6 करसाल, मग झालं चुकून परत गेलं. असं नका करू. ठीक आहे. 6 हा इथं 7वा क्रमांक आहे, म्हणजे तो 1 आहे. कारण हा इथे आहे, इथं 1 नंबरला कोण आहे? इथं 7 नंबरला बघा, इथे हे 6 गेले, हे इथं. आता इथं आपण रोहन वाटल्यास तुम्ही इथं इकडे लिहा, हा 7वा इथं खाली लिहून घेतला तरी चालेल. 7वा रोहन 7वा अधिक मग शेवटून म्हणजे इकडून शेवटून कितवा नंबर आहे त्याचा? 26वा. म्हणजे इथं 26वा आला, हे 26वा आला. इकडून 26वा आला आहे की नाही? हे 26वा. आणि इकडून 7वा आला, कुणीकडून? ह्या साईडकडून. आणि इकडून आला 26वा. म्हणजे पोरांनो ह्याच्या मागे रोहनच्या पाठीमागे किती आहेत? 25. म्हणजे बेरीज केली 6 आणि 1 7, 7 आणि 25 32. एकूण 32 मूल्य आहे. मग तुम्हाला ट्रिक न करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, हे दिसतंय ते 7 अधिक 26 वजा 1. वजा 1 म्हणजे कसं? रोहन 2दा आला होता तर तो एकदा काढून टाकला आहे की नाही? असं करता येते ना ट्रिकने? आपण ट्रिक नाही करायची, एक डोकं लावायचं थोडं. गणित कशासाठी असतं? गणित कशासाठी असतं? आपलं ब्रेन चालण्यासाठी. ट्रिक न म्हणलं तर लगेच तुम्ही दिसत ते अंक लिहिता लगेच. पण मग हे काय? एका वर्गामध्ये रोहनच्या सुरुवातीपासून 7वा क्रमांक म्हणजे त्याच्या आधी 6 लोक आहेत, हे कळलं पाहिजे. 7वा क्रमांक म्हणजे आता तुझा दुसरा क्रमांक म्हणजे तुझ्या मागे किती आहे? एकच नाही. अरे कळतंय का? जर तुमचा एखाद्याचा 10वा क्रमांक आहे सुरुवातीपासून, त्याच्या आधी किती लोक आहेत? 9. हे कळलं. एखाद्याचा समजा 12वा क्रमांक आहे, उजवीकडून आहे 12वा क्रमांक, त्याच्या मग इकडून मागे किती आहेत? किती आहेत? 11. किती? 11. सांग ना. उजवीकडून म्हणलं, उजवीकडून 12. कुणीकडून मी म्हणते ना, उजवीकडून म्हणलं 12वा, त्याच्या आधी मागे किती आहेत? बाकी आहे, चल लिहून घ्या. अरे लिहून घे. आता इथे हे 1 क्रमांक लिहिला ना, हा रोहन लिहून घेतो. रोहन करू साहेब, दुसरं घेऊ गणित आपण. असंच घेऊया छोटस. आता हे लिहितो, तुम्हाला सोपं देतो. आता हे आलेलं आहे बरं का, 2004 ला आलेला आहे प्रश्न. कळला की नाही? काय सांगा बरं. आता 2-3 गणित सोडून ना, त्यावेळेस कळलं तुम्हाला. करू साहेब, त्याच्यापेक्षा मला हे साफ करायला आवडतं. हे नाही साफ करायचं. हे चांगलं आहे. नाही येत त्यामुळे भाऊ समजलं का रे? 2-2 सम्यक. हो सर. ठीक. आता घ्या 3. हो सर. 3 नंबर 2 नंबर लिहा. एका मैदानावर
निर्विकाचा डावीकडून सेम डावीकडून 15वा तर उजवीकडून 23वा क्रमांक आहे. तर मैदानावर किती मुले आहेत? बाहेर आवाज येतो का पोरांनो? एकदम सोपं आणि इझी इझी इझी. सर 37. चलो करो. गणित करता लिहिता लिहिताच त्याच्या डोक्यात लगेच येऊन घ्या. करायला लाग भाऊ. दिमाग चलना पडता है. 37. हां 37. कसे? 23 मध्ये 15 ऍड केले -1. तसं करायचं नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे, ते शेवटी करायचं तसं. ते तर झालंच. पण मग आपल्या पद्धतीने करायचं. ठीक आहे, आलं उत्तर तुमचं बरोबर, काय हरकत नाही. बघा बघा पोरांनो, काय करायचं? हे 15वा क्रमांक आहे. कुणाचा आहे? निर्विकाचा आहे. ठीक आहे, निर्विकाचा. कितवा क्रमांक आहे ते? हे बघा, हे इथं 15वा आहे. कुणीकडून? डावीकडून ना, इकडून. हे डावीकडून म्हणजे इकडून. मग तिचे आधी किती लोक आहेत? 14. आणि इथं कोण आहे? 14 अधिक इथं आहे निर्विका. 14 अधिक निर्विका. मला सांगा पोरांनो, अधिक उजवीकडून म्हणजे इकडून. हे बघा, इकडून निर्विकाचा कितवा क्रमांक आहे रे? 23वा. मग आता हे 23वा इथं आला, इथं आला बरोबर की नाही? 14 आणि 15. मग इकडं 23वा इथं आहे. 23वा तर इथं किती असतील रे? किती असतील? माग 22. किती असतील? 22. मग उत्तर किती येईल सांगा आता. फक्त बेरीज करायची. 14 आणि 1 15. 15 आणि 22 36. 37. 15 आणि निर्विक हे 14 भाऊ आणि हे 1 आणि 1 22 किती? 37. आपण 36 म्हणतो म्हणजे आणि हा ह्याचीच बेरीज करू. एवढं कळलं? चला दुसरं आता आपण सोडू ना, त्यावेळेस तुमच्या आणखी लक्षात येईल चांगल्या पद्धतीने. आणखी नाही घेतो, असे 4-5 घेऊ आपण म्हणजे तुम्हाला पटकून येईल. असे कशी जरी उदाहरण आले की तिची रेडी. आत्ताच कंटाळा असं नको करू, नाहीतर तू झाला की नाही क्रिकेट खेळायला जाऊ शकतो तू काय. तर दुसरं एक उदाहरण 3 नंबरचं सेम देतो. समृद्धीचा शांत बस ना. सम्यक भाऊ, समृद्धीचा एका रांगेत सुरुवातीकडून सुरुवातीकडून 35वा तर शेवटाकडून 13वा क्रमांक असल्यास
त्या रांगेत किती मुले आहेत सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे सर. एकदम सोपं आहे. सांगा उत्तर सांगा. सर 47. त्या रांगेत एकूण 47 मुले आहेत. शाबास, बरोबर. बघा, समृद्धीचा एका रांगेत सुरुवातीकडून कितवा नंबर आहे? 35वा. सुरुवातीकडून म्हणजे इकडून, सुरुवाती म्हणजे डावीकडून कितवा नंबर आहे? 35वा. मग इथं जर कोण आहे? इथं समृद्धी किती नंबरला आहे? ती किती नंबरला आहे भाऊ? भयू. आणि मग तिच्या मागे किती असणार आहेत? 12. अरे भाऊ 35वा नंबर आहे रे. 34. समृद्धी. आधी शेवटाकडून म्हणजे तिकडून कितवा क्रमांक आहे तिचा? 13. मग हिच्या मागे आता किती लोक असतील? 12. याची करा बेरीज. 34 आणि 1 35. समृद्धी 1 35 आणि 12. 35 आणि 12 किती? 47. आणि आपला 47 मुले आहेत. 47. आणि आपली ट्रिक तर आहेच. ट्रिक कोणती आहे? हे 35 अधिक 13 वजा 1 करा. 8 मधून 1 गेला किती राहिला? 7. आणि हे 4. 47. असं पण 47. पण हे कधी कधी तुम्हाला धोका देते, म्हणून हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. हा, कोणतं? हे तिच्या मागे किती आहे, तिचा क्रमांक किती, पुढे किती आहे, हे लक्षात राहिलं पाहिजे. हे कधी कधी तुम्हाला आकडे बघताना तुम्ही असं बेरीज वजाबाकी करत बघता चुकून जाऊ शकते. कळलं का? झालं का लिहून? सर्वांचं लिहून घ्या. झालं? चला आणखीन एक राष्ट्र. मग त्याच्यानंतर येतील ना? येतील ना? येतील की नाही रे? दबक्या आवाजात म्हणताय, म्हणजे येणार नाही. दबक्या आवाजात बोलताय, दबक्या. बर ठीक आहे, घ्या. एका रांगेत किती नंबर आहे? 4. एका रांगेत संदीप डावीकडून 25वा. तर तो उजवीकडूनही 25वा आहे. उजवीकडूनही 25वा आहे. तर त्या रांगेत किती मुले आहेत? सर त्या रांगेत एकूण 49 मुले आहेत. शाबाश. झालं सर्वांचं? किती? 49. कैसा? 25 + 25 - 1. वैसा करना ही नहीं है. वैसा क्यों कर रहे तू? आधी त्याच्या वो बताने का है, वो बताने त्याच्या का. आधी 24 आहे. हाँ नंतर पुढे पण 24 आहे. यस. 24 + 24 48. 48 + 1
हाँ 49 हाँ ऐसा करने का है, वो वैसा वो पता नहीं करना है, ठीक है, वो तो ट्रिक है, वो फंस जाएगी ती, फसोगी आप, ठीक आहे. काय करायचं, संदीप कितवा आहे, 25वा आहे, ठीक आहे. मग त्याच्या आधी किती लोक आहेत, 24. 24 अधिक 25वा कोण आहे, संदीप लिहायचं, संदीप, संदीप. ठीक आहे. अधिक मग तो जो आता हा झाला डावीकडून, उजवीकडून कितवा आहे तो, 25वाच आहे. आणि मग त्याच्या मागे किती आहेत, 24 किती मागे आहेत? 24. 24. किती आहे, किती आहे, 24 24. बोलले काय होईल, 24. मग किती झाली, यांची जर बेरीज केली आपण, 24 आणि 24 48, आणि एक संदीप एक 49. ठीक आहे. तर हा प्रश्न पोरांनो PSI आलेला आहे. हा प्रश्न तुम्ही कंसात लिहून घ्या, PSI 2011. तुम्ही सोडू शकता की हा प्रश्न PSI च्या परीक्षेला आलेला आहे 2011च्या. एक घ्या आणि मग लास्ट घ्या आणि दुसरा प्रकार घेऊ आपण, दुसरं काउंटिंग. हे एवढं लक्षात ठेवून दे. झालं रे बरोबर नाही, आलं की नाही लक्षात, किती भारी आहे, सोपं आहे ना. हा सोपं. बरं ठीक आहे, द्या. सोपं आहे का, Yes. एका खेळाडूचा ट्रिक न सांगायचं नाही बरं का मला, ट्रिक लक्षात राहू द्या, पण ट्रिक पेक्षा आपण प्रत्यक्ष गणित करायचं. एका खेळाडूचा खालून, त्याची रांग अशी अशी उभी आहे. एका खेळाडूचा खालून 20वा क्रमांक आहे. किती आहे, 20वा. 20वा क्रमांक आहे. हे पण आलंय PSI 2004 ला आहे. आणि वरून 25वा, वरून 25वा क्रमांक आहे. आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू आहेत, बताओ. सर आलं. कितना आ गया बेटा, 44. 44 क्या बात है, बहुत बढ़िया, इतने होशियार हो गए. सिर्फ कितने मिनट में, अरे कितने मिनट में हो गए होशियार तुम इतने, हाँ 1 मिनट में, 1 मिनट में होशियार हो गए बोल रहे हैं, हाँ 2 मिनट में 44 आ गया बरोबर. तर देखो बघा पोरांनो, एका खेळाडूचा खालून 20वा, खालून म्हणजे इकडून आहे की नाही रे, इकडून कितवा क्रमांक आहे, 20वा आहे. 20वा. एक खेळाडू, इथं एक खेळाडू आपण असं लिहू, बरोबर की नाही. आणि मग त्याच्या आधी पोरांनो इथे किती असणार आहे ते, 19 19. क्या बात है, बहुत बढ़िया, यही चाहिए मुझे, यही समझ होना चाहिए.
19 20 आहे. वरून 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 तर इकडून वरून 25 आहे, म्हणजे इथंच 25 आहे ना, हे ह्याचाच आहे ना, अरे ह्याच आहे ना. हो. मग इथं किती असणार आहे त्याच्या मागे? 24. 24. 24. क्या बात आहे. मग करा मोजा आता. हा 1 हा याच्यामध्ये 19 मध्ये गेला, 20 झाले. 20 आणि 24 किती झाले रे? 44. 44. लिखो, इस तरह लिखो. आणि आपली ट्रिक तर माहित आहे, हे 20 आधी 25 बरोबर 5 आणि 4 45 वजा 1 44. ते ट्रिक तर माहितीच आहे, ती जगालाच माहिती आहे ट्रिक, पण ते ट्रिक कधी कधी आपल्याला फसवते. हेच करायचं, असं समजून घेऊन करायचं गणित. समजलं का? गणित जर समजून घेऊन केलं तर पोरांनो येतं. समीर भाऊ समजते का सांगा रे तुम्ही? दोघंच आहे का आणखी? दोघंच आहे का? ते बाकीचे नाही आले आज. अपना टाइम गलत होगा शायद, कोई बात नहीं. बरं आता मग काही दुसरं गणित देण्याची आवश्यकता आहे का आता? हा? पुन्हा कोणाला येईल परीक्षेमध्ये आल्यावर, आणि पुन्हा कोणाचं विसरल, पुन्हा कोणाचं विसरून जाईल सांगा तिथपर्यंत परीक्षेपर्यंत. गुल बत्ती गुल लक्षात ठेवायचं. जसं आहे ना, जसं म्हणले तसं. वरून 25 माझ्या मागे 24 25, खालून 20 म्हणजे मीच आहे माझ्या मागे 19. समजे क्या? बरं आता एक हा झाला पोरांनो रँकिंगचा क्वेश्चन झाला. आता आपण घेऊ काउंटिंगचा. एकदम सोपं, परीक्षेमध्ये येतं आणि असेच मार्क देऊन जातात. हे काउंटिंगवाले, काउंटिंगचे प्रश्न आले, या घे रे हे प्रश्न आला काउंटिंगचा, आणि रेशील भाऊ हे मार्क घे, जातात. एवढी सोपी असते. त्याला गेले डोकं लावायची गरज आहे का? नाही. फक्त बघायची गरज आहे, फक्त ध्यान देऊन बघायची गरज आहे. पण आपलं ध्यान नाही राहत. ते म्हणतात चाललो वापस. ते काय म्हणतात, मला मार्क वापस. ध्यान देऊन बघितलं तर घे, नाहीतर चला मार्क मला. आता प्रश्न कसा आहे बघा पुन्हा काउंटिंगचा, रँकिंगचा. हा रँकिंगचा होता. कोणता होता? रँकिंग. आता काउंटिंग म्हणजे मोजायचं आहे बघा. इकडे लक्ष द्या फक्त. अय इकडे हे एक आहे. हा आता याच्यामध्ये माझा प्रश्न असा आहे, असे किती 5 आहेत, असे किती 5 आहेत हे इथं बघायचे. दिसतंय ना सगळं नाही? असे किती 5 आहेत, त्याच्या पुढे पण 5 आणि मागे पण 5 आहे, दोघीकडे 5 आहे. म्हणजे असे किती 5 आहेत की त्याच्या पुढे पण 5 आहे, मागे पण 5 आहे. प्रश्न आला असा प्रश्न, याला काउंटिंग प्रश्न. सोपे येतात. हे घ्या, मार्ग घ्या, चलो. बघितला व्यवस्थित तर भेटला, नाहीतर चल वापस. व्यवस्थित बघितलं नाही तर आणि मार्क वापस निघा. कळलं? सांगा असे किती 5 आहेत. इथं 5 कुठे आहेत? फक्त इथंच आहेत, इथे 3 आहेत. पण त्याच्या पुढे पण 5 आणि मागे पण 5 असणारा एकच 5 आहे. यस. किती 5 आहेत? एकच. उत्तर याचं एकच. हे ऐसे क्वेश्चन, इसको बोलते हैं काउंटिंग क्वेश्चन. समजलं? मग मला सांगा, असे किती 3 आहेत, असे किती 3 आहेत की त्याच्या पुढे 3 मागे 5 आहे? कोणता आहे? हा 3 आहे बघा. हा 3 बघा, हा इथे एक 3 आहे, हा 3 इथे आहे बरोबर. पण ह्या 3च्या पुढे 3 आहे का? नाही. हे उत्तर नाही. ह्या 3च्या पुढे 3 आहे पण मागे 5 आहे का? नाही. हे पण नाही. या 3च्या पुढे 3 आहे का? आहे. या 3च्या मागे 5 आहे का? आहे. एकच. अरे क्या बात, सिर्फ देखना होता है. देख लिया, लो मार्क. नहीं तो मेरा मार्क दो जा.
अरे समजे क्या सम्यक नांदेडकर? आपण नांदेडकर हो, आहे का सर. गया नांदेड? नांदेडला गेला की काय रे तू? अरे सम्यक काय सर? नांदेडला गेला की काय? चला आता आपण घेऊया क्वेश्चन. चालेल ना? तो पण आहे का? हा सोपं आहे ना? हा, सोपं आहे. एकदम सोपं आहे. एकदम सोपंच आहे. आपलं सर्व सोपंच आहे रे. आपल्याकडे आवड काहीच नाहीये. हाय काय पोरांना आवड काय आपल्याकडं? सर्व सोपं आहे. या सांग किती नंबर आपल्याला? 1. नाही सांग नंबर ना. सांग नंबर टाका. काय त्याला वेगळं टाकायची गरज आहे? है ना? आपण वरती नाव लिहिले ना. रँकिंग अँड काउंटिंग. बस हा काउंटिंगचं आहे. लिहा. हा प्रश्न आला बरं का PSI ला. लिहा. 7 7 8 7 7 7 8 किती वेळ आहे? 3 हा 7 7 7 7 7 7 6 परत 7 7 7 9 7 7 8 7 7 7 7 8 या मालिकेत पुढे लिहायचे. या मालिकेत म्हणजे तर टीव्ही वरली मालिका नाही बरं का. तुम्हाला आवडेल टीव्ही वरली मालिका सिरियल. या मालिकेत असे किती 7 आहेत? असे किती 7 आहेत ज्याच्या अगोदर जोडून 7 अगोदर जोडून 7 व नंतर जोडून 7 आहे. जोडून 7 आहे. 7 आहे. अगोदर जोडून 7च्या नंतर अगोदर जोडून 7 व नंतर जोडून 7 आहे. झालं? दिसतंय ना पोरांना व्यवस्थित? मोबाईल पण नंतर बघूच ना ती. व्हिडिओ ऑन करा तुम्हाला दोघांचे पण. व्हिडिओ ऑन करा मग. मी भाऊ नांदेडकर. काय सर? व्हिडिओ ऑन कर ना. आणखी बनीच आहे का अंगावर तुझ्या? सर 7 आहे. 7 आहे का? व्हिडिओ ऑन राहू दे तुम्हाला दोघांची व्हिडिओ ऑन राहू द्या. ठीक आहे पोरांनो बघा मस्त आहे का तुम्ही काउंट करा आणि मग मी सोडून दाखवतो. चांगलं बसून तू सिरियस कर ना थोडा. तिथं बघा तिथंच आहे तुझ्या तिथंच बघा इथं घ्या. अच्छा बघा पोरांनो लक्ष द्या. आपल्याला काय पाहिजे असा 7 पाहिजे. असा 7 पाहिजे त्याच्या आधी पण 7 नंतर पण 7 पाहिजे म्हणजे 777 पाहिजे आपल्याला.
आहे की नाही? 6 आणि 6च्या आत तो 6 आहे आणि त्याच्या खालचं बघा तर 9 आहे. हा मध्ये 7 7 आहे. हो मध्ये मधलं 7. हा बरं बघा एक लक्ष द्या बघा बोल ना. आता ही इथं 7 आहे पण याच्या आधी 7 आहे का रे? नाही. नाहीये. मग इथं 7 आहे याच्या आधी 7 आहे का रे? नाही. नाहीये. हे 7 आहे याच्या 7 आधी आहे का रे? आहे. आहे. याच्या नंतर 7 आहे का रे? आहे. आहे. म्हणजे हे एक आहे आपला 7 चालते आपल्याला. हम्म. बरं पुढं हे 7 आहे पण याच्या आधी 7 आहे का रे? नाहीये. नाही. हे 7 आहे याच्या 7 आधी आहे का रे? आहे. याच्या नंतर 7 आहे का रे? आहे. चला हे 2. आता हा 7 आहे याच्या 7 आधी आहे का रे? आहे. आहे. याच्या नंतर 7 आहे का रे? आहे. हे 2 झाले. हे 7 आहे याच्या 7 आधी आहे का रे? आहे. आहे. नंतर आहे का रे? आहे. हे 7 आहे याच्या 7 आधी आहे का रे? आहे. त्याच्या नंतर 7 आहे का रे? आहे. आहे. हा 7 आहे याच्या आधी 7 आहे का रे? नाही. आहे. आधी 7 आहे. आहे. नंतर 7 आहे का रे? नाही. नंतर 7 आहे का? नाही. म्हणजे हे आपल्याला चालणार नाही. आता हा 7 या 7च्या आधी 7 आहे का रे? नाही. मग याच्या नाही म्हटलं तो संपला विषय. हे 7 याच्या 7च्या आधी 7 आहे का रे? आहे. याच्या नंतर आहे का रे? आहे. म्हणजे हे पण चालेल. हे 7 या 7च्या आधी 7 आहे का रे? आहे. नंतर 7 आहे का रे? नाही. हे नाही चालणार. हे 7 ह्या 7च्या आधी 7 आहे का रे? नाही. हे नाही चालणार. हे 7च्या आधी 7 आहे का रे? आहे. नाही आहे. त्याच्या पुढे आहे का 7? नाही. हे 7 आहे याच्या आधी 7 आहे का? नाही. त्याच्या नंतर आहे पण ते आपल्याला काही चालणार नाही. हे 7च्या आधी 7 आहे का? आहे. नंतर पण आहे. या 7च्या आधी पण 7 आहे नंतर पण आहे. ह्या 7च्या आधी 7 आहे नंतर नाही. आता मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. चला असा करा गोल त्यांना प्रत्येकाला अशी गोल करा. अचानक आली तुझी आणि हा प्रश्न PSI 2000 कधी लिहिणार? PSI 2004 PSI 2004 किती वेळा आलाय? असे 7 किती वेळा येते? 8 वेळेस. सर अशी गोल करायचे. हा पण गोल करायचे कोण दुसऱ्या कलरनी करून टाका गोल ते आपल्याला ओळखू आले पाहिजे ना. गोल करून टाका. 8 गोल केले हो केले का? हो चल ठीक आहे. 7 करू का? आणखी एक क्वेश्चन असं सेम 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 सेम. ठीक आहे लिहा. किती नंबरचा आहे क्वेश्चन? 7 नंबर. लिहा 7 5 5 9 4 5 7 6 4 5 9 8 9 8 थोडं अंतर सोडून लिहायचं नुसतं. 7 5 6 7 5 6 7 6 4 6 4 3 2 5 3 2 5 6 7 8 6 7 8 या मालिकेत म्हणजे कोणत्या मालिकेत रे? CID मालिकेत. या मालिकेत
असे किती 5 आहेत? असे किती 5 आहेत ज्याच्या आधी ज्याच्या आधी 7 व नंतर 6 हा अंक आहे. ठीक, बताओ, कोशिश करो, हमको आंसर बना के ही देते हैं. व्हिडिओ ऑन करा पोरांनो. तुमचे हे दिसतंय ना पोरांनो व्यवस्थित? हो सर. हां ठीक आहे. तर व्हिडिओ ऑन करा. 9व्या अध्याय माहित नव्हतं. ओ नांदेडकर, अबे मी नांदेडला येणार आहे आता. काय व्हिडिओ बंद करून राहिला? नांदेडला येणार आहे. नांदेडला येणार आहे 12 तारखेला. बरं सर. हां, व्हिडिओ ऑन कर ना. सर एक आहे. एकच आहे? एकच आहे? एकच आहे सर. बर, आधी पहिल्यांदा पोरांना आपल्याला 5 बघायचे. इथं 5 आहेत है ना, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं आहे, इथं आहे, ही आहे. हा, आता कसा 5 पाहिजे? त्याच्या आधी काय पाहिजे पोरांनो? 7. आता ही तर 5 आहे, याच्या आधी 7 आहे, पण नंतर 6 आहे का? नाही, हे नाही चाललं. इथं 5 आहे, त्याच्या आधी 7 आहे का? नाही चालणार. इथं 5 आहे, त्याच्या आधी 7 आहे का? नाही चालणार. इथं 5 आहे, त्याच्या आधी 7 आहे का? आहे. त्याच्यानंतर 6 आहे का? आहे. ये चलेगा भाई. अरे दौड़ेगा हमारा, दौड़ेगा. बर, पुढं हे 5 आहे, त्याच्या आधी 7 आहे का? नाही, नाही चलेगा. बस, सिर्फ एक वेळा असंच करा, असंच करून घ्या आणि लिहा. एक वेळा, फक्त एक वेळा, फक्त एक वेळा. पूर्ण अवघड आहे काही? गुड बॉय. अवघड आहे? हा, असे प्रश्न तुम्हाला मी पाठवतो आणि मग तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे, चलो, बहुत बढ़िया, व्हेरी व्हेरी नाइस. ये छोटासा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकलात की नाही? टॉपिक सोपाच होता आणि त्या ट्रिक पण सोप्या होत्या. आपण दररोज एक विशिष्ट टाइमला घेण्याचा प्रयत्न करूया.